हाय हॅलो नमस्कार, मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर। प्रत्येक महिन्यात शुक्ल पक्षात एक आणि कृष्ण पक्षात एक अशा रीतीने दोन चतुर्थी येत असतात। सध्या कार्तिक महिना सुरू आहे। कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणाधीप संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपण गणपती बाप्पांची पूजा करत असतो, आराधना करत असतो। तर कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी नक्की कधी आहे, त्याचबरोबर शुभ मुहूर्त काय आहे, पूजा कशी करायची, आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी मसूर डाळीचा आपण कोणता प्रभावी उपाय करायचा आहे याबद्दलची सविस्तर माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। त्यासाठी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल। व्हिडिओ बघत असताना गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया असं जरूर लिहा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी तिथी येत असतात। शुक्ल पक्षात येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी म्हणतात आणि जी चतुर्थी कृष्ण पक्षात येते तिला संकष्टी चतुर्थी असं म्हटलं जातं। गौरीपुत्र गजाननाच्या पूजेसाठी चतुर्थीचा दिवस समर्पित आहे। गणपती बाप्पाच्या पूजेसाठी चतुर्थीचा दिवस सर्वात शुभ आणि फलदायी देखील मानला जातो, हे तुम्हा सर्वांनाच माहीत आहे। नोव्हेंबर अर्थात कार्तिक महिन्यात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणाधीप संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखलं जातं। आपण प्रत्येक चतुर्थीला उपवास करून गणपती बाप्पाची पूजा करतो, त्यामुळे आपल्याला जीवनात ज्या काही समस्या असतात, अडीअडचणी असतात, तर त्यांच्या सर्वांपासून मुक्ती मिळत असते। वर्ष 2024 मधील कार्तिक महिन्यातील संकष्टी चतुर्थी, जिला आपण गणाधीप संकष्टी चतुर्थी म्हणतो, ती चतुर्थी सोमवारी 18 नोव्हेंबर 2024 रोजी आहे। आपण चतुर्थीला व्रत करतो, पूजा करतो। असं देखील म्हटलं जातं की गणाधीप संकष्टी चतुर्थीचं व्रत आपण केलं तर त्या व्रत करणाऱ्या व्यक्तीला बाप्पाची विशेष कृपा प्राप्त होते। तसेच या दिवशी गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पाची पूजा अर्चा करण्यासह आपण व्रताचा संकल्प देखील करायला हवा, कारण त्यामुळे आपल्याला सुख आणि सौभाग्य देखील प्राप्त होतं। या दिवशी आपण जर मनोभावे व्रत केलं तर त्यामुळे आपल्या आयुष्यात जी काही संकट असतात, चढ उतार सुरू असतात, तर त्या सर्वांपासून मुक्ती मिळायला मदत होते। गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण पूजा कशी करायची ते जाणून घेऊया। दर चतुर्थीला करतो त्याप्रमाणेच आपण या चतुर्थीच्या दिवशी देखील पूजा करायची आहे। चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे, शक्य झालं तर ब्रह्ममुहूर्तावरच उठायचं आहे। स्वच्छतेची कामं आटपून घ्यायची आणि स्नान करायचं आहे। स्नान केल्यानंतर आपलं जे देवघर आहे ते देखील स्वच्छ करून घ्यायचं। त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यायचं, तुळशीला पाणी द्यायचं। सूर्यदेवाला अर्घ्य देण्यापासून आपल्या दिवसाची आपण सुरुवात करायची। गणपती बाप्पांची पूजा आपण देवघरात मूर्ती असते गणपती बाप्पांची, त्या मूर्तीची देखील पूजा करू शकतो, मंदिरात जाऊन देखील करू शकतो, किंवा पाटावरती तुम्ही स्वतंत्र देखील पूजा मांडू शकता। काय करायचं, पाटावर जर पूजा करायची असेल तर पाटावर स्वच्छ लाल रंगाचा कपडा अंथरायचा, नवीन पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची। सर्वप्रथम गणपती बाप्पांना एका ताम्हाणात ठेवायचं आणि शुद्ध पाण्याने अभिषेक घालायचा। शुद्ध पाणी झालं की त्यानंतर पंचामृत गणपती बाप्पांवरती टाकायचं, नंतर परत शुद्ध पाणी घालायचं। असं हे करत असताना पंचामृतम स्नानम समर्पयामी सुधामूर्ती स्नानम समर्पयामी असं आपल्याला म्हणायचं आहे। शुद्ध पाण्याने स्नान घातलं की गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ कपड्याने कोरडी करून घ्यायची आणि पाटावरती थोड्याशा अक्षता ठेवायच्या आणि त्यावरती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला स्थापन करायची आहे। गणपती बाप्पांना हळद कुंकू लावायचं, अक्षता वाहून घ्यायचं, फुले व्हायची, धूप दीप दाखवायचं। त्यानंतर गणपती अथर्वशीर्षाचं पठण आपल्याला करायचं आहे। गणपती अथर्वशीर्षाचं पठण झालं किंवा मग तुम्ही गणेश चालिसाचा देखील पाठ करू शकता। त्यानंतर आरती आपण करायची आहे, गणपती बाप्पांची जी आरती आहे ती आरती करायची। त्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांना प्रसाद स्वरूपात, नैवेद्य स्वरूपात मोदक किंवा तिळाचे लाडू देखील अर्पण करायचे आहे। महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस आपण गणपती बाप्पांना फुले अर्पण करतो त्यासोबत आपल्याला दुर्वाची एक जुडी आणि जास्वंदीचं फूल मिळालं तर जास्वंदीचं फूल देखील नक्की अर्पण करायचं आहे। प्रसाद अर्पण करून झाला की गणपती बाप्पांना नमस्कार करायचा, कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींना नमस्कार करायचा आणि तुम्ही दिवसभर व्रत करून संध्याकाळी चंद्राला अर्घ्य अर्पण करायचं आणि त्यानंतर उपवास सोडू शकता। या दिवशी शक्य झालं तर दान देखील नक्की करायचं आहे। समजा काही लोक नोकरी करत असतील, व्यवसाय करत असतील, त्यांना सकाळी पूजा करणं शक्य नसेल तर त्यांनी दिवसभरात जमेल त्या वेळेत पूजा केली तरी चालेल, किंवा मग दिवसभर उपवास करून संध्याकाळी पूजा करून उपवास सोडला तरीही चालेल।
किंवा तुमच्याकडे पूजा करण्यासाठी टाईमच नसेल तर तुम्हाला येता जाता रस्त्यात गणपती मंदिर लागत असेल तर तिथे जाऊन तुम्ही गणपती बाप्पांचं दर्शन घेतलं तरीही चालेल. समजा तुमच्या घरात पैशांच्या समस्या असतील, आर्थिक अडचणी असतील, तुम्ही कर्जबाजारी झाले असाल, तुम्हाला कर्ज लवकर फेडायचं असेल तर या गणाधीप संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपण एक मसूर डाळीचा प्रभावी उपाय करू शकतो, ज्यामुळे आपल्या आर्थिक अडचणी नक्कीच दूर होती, आपल्या घरामध्ये लक्ष्मी टिकून राहील. तर आपण ज्यावेळेस गणपती बाप्पांची पूजा करणार आहात त्यावेळेस हा उपाय करू शकता. चंद्रोदयाच्या अगोदर दिवसभरात कधीही हा उपाय केला तरीही चालेल. उपाय करण्यासाठी आपल्याला लागणार आहे ते म्हणजे केळीचं पान, किंवा मग केळीचं पान उपलब्ध होणार नसेल तर 2 विड्याची पानं आणि मसूर डाळ या 3 वस्तू आपल्याला लागणार आहे. केळीचं पान तुम्ही संकष्टी चतुर्थीच्या 1 दिवस अगोदर देखील आणून ठेवू शकता. विड्याचं पान देखील 1 दिवस अगोदर आणून ठेवू शकता. जर तुम्हाला केळीचं पान उपलब्धच झालं नाही तर विड्याचं पान घ्यायचं आहे. 2 विड्याची पानं घ्यायचं जोड, एकावर एक 2 विड्याची पानं ठेवायची, किंवा केळीचं पान असेल तर ते देखील स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. आता तुम्ही देवघराजवळच जिथे पूजा केली आहे तिथेच हा उपाय करणार असाल तर तिथे करू शकता, किंवा गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊन देखील हा उपाय केला तरीही चालेल. एका ताटामध्ये आपल्याला ते पान ठेवायचं आहे. केळीचं असेल तर केळीचं पान आणि विड्याचं पान असेल तर विड्याचं पान. आता केळीचं पान भरपूर मोठं असतं तर त्याचा छोटासा भाग काढून घ्यायचा आणि तो भाग आपण ठेवायचा आहे. एवढं अख्खं केळीचं पान आपल्याला लागणार नाहीये. थोडंसं केळीच्या पानाचा ज्याप्रमाणे आपण सत्यनारायणाचा प्रसाद वाटतो त्याप्रमाणे थोडासा भाग काढून घ्यायचा, किंवा विड्याची पानं घेतली तरीही चालतील. त्या केळीचं पान असेल किंवा विड्याचं पान असेल त्या पानावरती सर्वप्रथम थोडंसं कुंकू ओलं करायचं आणि बोटाने त्याच्यावरती एक त्रिकोण काढून घ्यायचा. त्रिकोण थोडासा मोठा काढायचा. त्रिकोण काढल्यानंतर आपण आपल्या उजव्या हाताच्या 3 बोटांनी म्हणजे अंगठा, मध्यमा आणि अनामिका या 3 बोटांनी त्या चिमटीत जेवढी बसेल तेवढी मसूर डाळ घ्यायची आणि ती मसूर डाळ ओम गंग गणपतये नमः असा जप करत त्या त्रिकोणावरती ठेवायची आहे. असं तुम्ही 11 किंवा 21 वेळेस करायचं आहे. समजा 11 वेळेस केल्यानंतर तो त्रिकोण भरला तर थांबून घ्यायचं. त्रिकोण मोठा असेल, पानाची साईज मोठी असेल तर 21 वेळेस करायचं आहे. त्रिकोण भरला की त्यानंतर हा उपाय करायला थांबून घ्यायचं. प्रत्येक वेळेस तुम्ही ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप देखील करत राहायचा आहे. त्रिकोण भरेपर्यंत आपल्याला त्यावरती मसूर डाळ टाकत राहायची आहे. उपायाला सुरू करण्यापूर्वी ज्यावेळेस तुम्ही पान वगैरे तिथं डिशवरती ठेवत असाल त्यावेळेस तुम्ही हा उपाय कशासाठी करत असाल, तुमची काय समस्या आहे ती गणपती बाप्पाला सांगायची आहे आणि गणपती बाप्पांना सांगायचं आहे की बाप्पा तू माझ्या या समस्येवर मार्ग काढ, त्या समस्येचं निराकरण कर. उपाय करून झाला की गणपती बाप्पांचं जे ऋणमुक्ती स्तोत्र आहे त्या स्तोत्राचं पठण देखील आपल्याला करायचं आहे. समजा तुम्ही हा उपाय मंदिरात जाऊन करणार असाल तर मंदिरात देखील गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर एक पेपर ठेवायचा, पेपरवरती पान ठेवायचं आणि सेम पद्धतीने तिथे देखील तुम्ही हा उपाय करू शकता. अशा पद्धतीने मसूर डाळीचा हा एक अत्यंत प्रभावी उपाय आहे. हा उपाय केल्यामुळे आपल्या घरात ज्या काही आर्थिक अडचणी असतात, आर्थिक चणचण असेल, कर्जबाजारी झाले असाल तर अशा सर्व समस्यांवर नक्कीच आपल्याला मार्ग सापडतो. आपल्या आर्थिक समस्या देखील कमी होऊ लागतात. हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला देखील करू शकता. एका चतुर्थीला उपाय केला तर तुम्हाला त्याचा लगेच प्रभाव जाणणार नाही. त्यासाठी तुम्ही जोपर्यंत तुम्हाला फरक जाणवत नाही तोपर्यंत प्रत्येक संकष्टी चतुर्थीला हा उपाय करत राहिला तरीही चालेल. तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. धन्यवाद.